झालाच का सुरू? हा अरे मजाक करायलोय. एवढ्या महागाईत साखर परवडणार आहे का आपल्याला? बडबड बंद कर आणि चंपी कर. हा कुठं होतो रे मी? हा ए प्रिये. ए शिवा, अरे लहानपणी तुला आठवतं का? तू क्रिकेट खेळायला मैदानात जायचा आणि पोरांशी खेळता खेळताच भांडण करायचा. लय राडे घालायचा तू. पण ए शिवा, मैदानातलं भांडण तू कधी घरी येऊ दिलं नाही. अरे समज तू माझ्यापासून लपवायचा. मग मला काही दिवसांनी कळायचं की तू कोणाशी तरी भांडण केलं. तू मला लहानपणी लय घाबरायचा. पण आता कशा पायी घाबरतोयस? आणि आता तुला काय लपवायचंय? अरे कुठे काय लपवतोय? आता हेच की, तुझ्यासोबत घराबाहेर काय घडतंय तू कुठे सांगतोय मला? अरे शिवा, तुझा नाना आता म्हातारा झालाय. त्याचं 4 गेलं 5 राहिलं. हे बघ, मला आता वाटतंय रे, माझ्या लेकानं माझ्या समोर त्याचं मन मोकळं करावं. त्याच्या मनातलं वादळ माझ्या समोर सांगावं. आता माझा शिवा माझ्यापासून सगळंच लपवतोयस. का लपवतोय? शंभू महादेवालाच ठाव. नाना, तुला असं वाटत असेल की तुझा शिवा तुझ्यापासून काहीतरी लपवतोय, तर त्याला काहीतरी कारण असेल ना. टाइम आल्यावर सगळं समजेल. आपल्याला माहिती आहे तुझा आपल्यावर भरपूर भरोसा आहे. तुला आपला जाम अभिमान वाटतो. पण आता इथून पुढे तुला आपला याच्यापेक्षा पण जास्त अभिमान वाटायला पाहिजे. हा, जास्त अभिमान वाटला पाहिजे. हा, आणि तो कशा पायी? आतापर्यंत आपण फक्त प्रिन्स सरकारांकडे जॉब करत होतो ना. आता इथून पुढे शंभू महादेवाकडे पण जॉब करणार. अरे काय बरळायला लागलायस तू? शंभू महादेवाकडं कामाला लागलायस? अरे देवळातल्या संस्थेत कामाला लागलाय की काय? काय काम करतोयस? अरे नाना, देवळाच्या संस्थेत नाही कामाला लागलो. शंभू महादेवाकडे जॉब म्हणजे इथून पुढे आपला शंभू महादेव आपल्याला ऑर्डर सोडणार आणि आपण उठणार की निघणार. अरे मला काय बी कळलं नाही. ठीक आहे ना, समजेल तुला. पण आता मी काय पण नाही सांगणार. टाइम आल्यावर समजेल तुला पण आणि आपल्याला पण. तोपर्यंत मस्त खा पी मजा कर. काय? अरे वा माझ्या लेका, तू म्हणशील तसं. फिरतीच्या चांदराती. अरे पण ठेवली कुठं? आईला रात्री आणली असती, लक्षात राहिले असते. अरे पण पण- दुपारच्याला आणली ना. काय काय कुठे ठेवली ते? काय? अरे चपटी र, दुपारपासून कुठे ठेवली काहीच लक्षात नाही. ए नाना, प्रीतीच्या चांदराती. अजिबात चपलीला हात लावायचा ना, सांगून ठेवतो. ह्या डाव्या हातानं ठेवली होती, त्या डाव्या हातालाच आठवत नाही कुठं ठेवली. नाना, खा पी मजा कर बोललो. ते मस्तपैकी खा, चमचमीत खा, जेव पोटभर खा आणि चहा पी. दारू हात नाही लावायचं, सांगून ठेवतो. चल इकडे. अरे ऐक की, अरे लेका ऐक की. काय ऐकायचं नाही मला. चल. 60 आणि 90 मध्येच मला लय मजा येते. काय शक्ती, कशी आहेस तू? तिच्या चांदराती घेऊन हात हाती. काल अम्मा तिथे आली नव्हती, तर मग मला दिसलेली बाई कोण होती? असं कसं होऊ शकतं? अम्मा सारखी सेम टू सेम दिसणारी बाई. हे सगळं मला शिवाला सांगायला हवं. शिवाला कॉल करते. अरे शिवाचा कॉल. हा बोल शिवा. अरे मी तुलाच कॉल करणार होते, पण तेवढ्यात तुझा कॉल आला. असं मला पण अचानक उचकी लागली. म्हटलं तूच आठवण काढत असशील, तर फोन घेतला आणि कॉल लावला तुला. खरंच आठवण काढलीस का माझी? हो अरे मला जरा तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. मग बोला ना मॅडम, बंदा हाजीर आहे. शिवा तू इथे? अरे दचकले ना मी. सॉरी तू दचकलीस. मी जरा गंमत करायची म्हणून जरा.
तर काय आहे की आज जे काय घडलं त्याच्यानंतर आपलं नीट बोलणं नाही झालं ना, म्हणून म्हटलं डायरेक्ट जाऊन भेटावं. नाही बरं झालं तू आलास. मी तुला कॉल करणारच होते पण काय महत्वाचं बोलायचं होतं तुला? शिवा, काल नेमकं काय घडलं ते मला आठवलंय. काय? शिवा, काल आपण जिथे भेटलो तिथे जे काही घडलं ते मला आठवतंय खरं, पण ते खरं का खोटं तेच कळत नाहीये. माझं डोकं ना असं सुन्न झालंय. शक्ती, हे बघ, डोक्याला अजिबात ताण न देता शांतपणे जे काही घडलं ते सांग मला. शिवा, काल डेटिंग लोकेशनवर मला डिट्टो अम्मासारखी दिसणारी एक बाई दिसली. काय? अम्मासारखी दिसणारी बाई? कसं शक्य आहे? हो, अरे तुला कोणाचा तरी कॉल आला आणि तू बोलत होतास तेव्हा मी अचानक अम्मासारखी दिसणारी बाई? शक्ती, कदाचित तुला भास वगैरे झाला असेल. नाही शिवा, हा भास नव्हता. मला ना हे सगळं जरा संशयास्पद वाटतंय. संशय घेण्यासारखे तर आहेच सगळं. आपल्याला तर असं वाटतं ना, शक्ती कोणीतरी जादूटोणा केलाय किंवा ना हे सगळं प्लॅनिंग करून घडून आणतंय. पण आपल्याला एक कळत नाही, त्या वाटेवर अचानक आपल्याला सरकार कसं काय दिसलंय? प्रिन्स सर? तुला प्रिन्स सर दिसले? हा, ते तुला सांगायचंच राहिलं. आपण तुला शोधत येत होतो ना, तर वाटेत काही गुंडांनी आपली वाट अडवली. मग काय, त्यांच्याशी भिडलो आणि मग निघालो, तर परत वाटेमध्ये आपल्याला सरकार दिसले. त्यांच्याशी बोलायला थांबलो तर अचानक आपल्या डोक्यात कोणीतरी काहीतरी टाकलं, आपली सगळी शुद्धबुद्धच गेली. पुढचं काय आठवतच नाही मग. शिवा, या सगळ्या मागे प्रिन्स सरकारांचा हात? सरकार? शक्ती, अरे काय बोलते तू? अगं, ते कशाला असं करतील? सरकार म्हणजे देव माणूस, त्यांचा जीव आहे आपल्यावर, तुला माहिती आहे ना. आता आपण हॉस्पिटलमध्ये होतो, जगण्या मरण्याच्या वाटेवर होतो, सरकारने सगळ्या ट्रीटमेंटचा खर्च उचलला. ते कशाला असं करतील? शंभू महादेवाने जरी येऊन सांगितलं ना, तरी आपला विश्वास नाही बसणार. शक्ती, आपल्याला काय वाटतं माहिती आहे शक्ती, जशी तुला खोटी अम्मा दिसली ना, तसेच आपल्याला पण खोटे सरकार दिसले असणार. आपली वाट अडवायला, आपल्याला तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून ना कोणीतरी मोहिनी घातली असणार. हरकत नाही, आज जरी कोळी सुटत नसली ना, तरी त्या बाई पुन्हा भेटल्या ना, तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील. बाई? कोण बाई? हा, ते पण तुला सांगायचं राहिलं. मी तुला शोधत वणवण भटकत होतो ना, तर अचानक एक बाई माझ्या समोर आल्या. हा, कुरळ्या केसांच्या होत्या. बाईक स्कूटरवर आल्या त्या. कुरळ्या केसांच्या? स्कूटरवरून येत होत्या? हा. शिवा, तुला तीच बाई दिसते का जी मला दिसते? ते नाही माहिती मला. त्या